हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोक नमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमाद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जहुनुकन्या प्रवाहवत् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुधिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. युधिष्ठिराक आणि तुवे राज्यभार कोरका म्हणून सांगताना युधिष्ठिरू अर्जुनाला सांगताना आव राज्य परित्याग कोरनो अरण्याक वता. अर्जुन त्यांना ना तेश करू ना आम्ही इथले काळ अरण्यांत असून भिक्षाटन कोरून जीवन केलेलं पोरं दुड्डुनातील मनशाक मोल ना म्हणून सांगून दुडवाचे महत्व सांगता ऐश्वर्याचे महत्व सांगता ताजे नंतर क्षत्रिय जेवण येईल नंतर राजधर्मा परिपालनाची श्रेष्ठ जलरी युधिष्ठिरना वानप्रस्थ जीवन करच्याक आशी मकाम कडे भीमसेनू तू गेले संन्यास स्वीकार आमगेल राजधर्माक समने म्हणून तो खंडित विरोध करतो तो आणि तुगेल कर्तव्य पालन करी म्हणता. त्यावेळा रे अर्जुन इंद्रालानी ऋषिकुमारांगेल संभाषण सांगून ग्रस्त धर्माची श्रेष्ठ म्हणून म्हणता. नकुल सांगता सहदेव सांगता कडेर म्हणता आता द्रौपदी सांगता तू कोरची चुकी धर्मराया तू राजदंड घेऊन म्हळ्यार सिंहासनार बैसून आता राजदंड धोरण प्रतिवी शासन कोरका तुबे म्हणून सांगता. कशी दिल्यार तो ओपना म्हणतना ती सांगू का जत्न द्रौपदीन ती सांगते तुगेले ये भावंड इमे ते भ्रातरः पार्थ शुष्यन्ते स्तोकका इव वावाश्यमानास्ति वामाश्यमानाः तिष्ठन्ति न चैन अनभिनंदसे पळे तुगेले भावंड अन वापासरांना वच म्हणून म्हणतना तांगेल तोंड जल्ला पळे कितली तुका लाल्ली घाल्ली त्यांनी कशी सांगली तुका तू राज्य भारे करे म्हणून तू कसले ऐकनातल्या कशी एद्दोळू प्रति एक तुगेल तू सांगेल रीती चल्लिली त्यांनी आणि पुणी तांगेल संतोष खातीर त्यांनी सांगेल तशी तू करी म्हूण म्हणतरस आणि म्हणता पळे तू सांगूनच पुरो तुगेल भावंडांक कसं म्हळ्यार तेन्ना सांगेली उडगासस्वे तुका पळे हें राज्य गेलवून घेवका आमगेल राज्य आमी गेलवून घेवका म्हणलेल खातीर तुवें द्वैतमना आसतना तेदना तुगेलें हें भावंड वारे पावसू वत पुराय सैसून घेवन भारी कश्टार आसतना तू सांगिले एक 12 वर्ष मान न्हय मागीर वयम दुर्योधनम हत्वा मृदे भोक्ष्याम मेदिनीम पळय एक 12 वर्ष कश्ट पावचे 1 वर्ष अज्ञातवास जाल्ली नंतर मागीर आम्ही वचून दुर्योधनाक संहार कोरनो मागीर हे समस्त भूमंडल आम्ही भोक्ष्याम मेदिनीम आम्हीची भोगचे मागीर हे भुंयचे समस्त सुख कळवा अनेक कसं म्हणून म्हळ्यार पळय आम्ही नानाविध यज्ञनी कोरका देवतेंक संतोष कोरनो त्या वेळार आम्ही वनवासा भोगील दुःख पुराई विसरनो तमका म्हणून तू सांत्वन केलेलं न्हय आतां कसले तू अशुप्रे उलयता आनी कसं न्ही म्हूण म्हळ्यार तू हेडिवे नकली बोव सुद्दां भुंगते कोण हेडी ताका राज्य मेळना म्हणून तू हेडिवे हेडी जाल्यार जना धनसंपादन करूं जायना कसले करूं जायना तू तशी नाही न्हय तू रायू न्हय तुका युद्ध करतना सुचे उत्साह आत्ता कसले ना जायना तू हे सगळेची जंबूद्वीप तू शत्रूंक मर्दन करून स्वाधीन करून घेतील न्हू तुवें आत्ता तू तुगेले अधिकार आयिले सगळेची ही भूमंडल तुवेंची पालन कोरका नानातले जायना अनेक कसं न्ही म्हूण म्हळ्यार कुंतीना म्हाका एक पण सांगेल उडगास कसले म्हूण म्हळ्यार हे पांचाली तू तुका दुःख जल्ला कष्ट जल्ला कसले चिंत करू नका तुगेले
मिकेल पूतच न्हू मालकडो भारी पराक्रमी तो कळ्ळें तो कितले जन दुर्योधनाल पक्ष आसो तांकां संहार करून तुका वपास फुडली म्हणके राज्य सुख दिता म्हूण सांगून आतां तूं कुंतीन सांगिल्लें उत्तर पट्टी करता म्हूण दिसता न्हू म्हाका तुवंची संमनातल्यावरी चल्ल्यार संमनातल्यावरी म्हूण तशी म्हणटी येषाम् उन्मत्तको ज्येष्ठः सर्वे ते स्यानुसारिणः तूची उन्मत्तशी समनातल्यावरी ಒಟ್ರಾ ಸೆಕಸಕಿ ಕೆಲ್ಲರಿ तुगेल भावंडान पळय तूं केल्लेल वरी करची न्हय तुगेल भावंडान हेंची करची न्हय पुराय तशी ಮಾಲ್ಗಡೆಯನ್ನು ಉನ್ಮತ್ತ ಜವನಸ್ಲ ಬರ್ಲೇಜನ್ ಪುರೆ ಮಂಟಾ ಪಳೆ ಕನ್ನಡಾನೆ ಹಿರಿಯಕ್ಕನ ಚಾಳಿ ಮನೆ ಮಂದಿಗೆ ಹಿರಿಯಣ್ಣನ ಚಾಳಿ ಮನೆ ಮಂದಿಗೆ ಮಳೆರಿ ಮಲ್ಗಡ कशी चलता तशी पुरे जन चलताचे म्हण तू तशी करची नाका आतां तुगेल म्हण की हांव न्हय पळय मिगेल 5 चेडू म्हाका हांव कळून घेनी मे जाल्यार हांव वनवासा बत्ता सकड म्हणली वे ना न्हय तूं हें भुमी अनुशासन करूं का राज्य परिपालन तुगेल कर्तव्यत अंत भितर तूं आळसाय करची न्हय जावं उदासीन करची न्हय उदासीन म्हळ्यार आमचेगेल्यान उदासीन म्हळ्यार आळसाय म्हण लेखल्यार आनी तूं उदासीन म्हण खंयचेर तर सांगला म्हळ्यार निग्लेक्ट करची म्हणटा पळय तशें न्हय करूं नाका म्हणून जाल्यार तो कसले आयकना खंय तेदना अर्जुन वापस सांगता कसले अण्णा तुका राजदंडाक कितले प्रभाव आसा म्हणून गोतना हांवें दंड संरक्षते धर्मम तथैवार्थम जनाधिप कामम संरक्षते दंड त्रिवर्गो दंड उच्यते पळय दंड धर्माक रक्षण करता तशी दंडानं धनाचे रक्षण जाता आनी नानतल्यार पळय आतां आमगेल स्वतू दुर्योधनानं अपहरण केलेलें त्या वेळाक आमी बिनी राय जावन आशिल्ली जाल्यार तशी सोडता आशिल्लीच वे कपटा रितीर दिवत खेळ न्हू आमगेल स्वतू अपहरण केलेलें न्हय तेदना धृतराष्ट्र रायो ताणें तें राजशासन करचें म्हळ्यार राजदंड समर्थ रितीर ताणें वापरलें जाल्यार आमकां तेदनाची दुर्योधनाक रान्ना धांवडा न्हू आमकां आमगेल राज्य दीत आशिल्लो न्हू तो तशी तूं राय जावका धृतराष्ट्राल बरी राज्यभार करूं नाका चंद रितीर राज्यभार करनी कळ्ळें आनी तुका गोतना तिल कसलें ना राजनिती कसलें म्हणून 4 वर्णां जन आसची ब्राह्मणाक कशी पळोवन घेवका म्हळ्यार दंड विधिसूचे म्हणल्यार रायान आलोचन करता जाता ब्राह्मणांक क्षत्रियांक शुद्राक वैश्याक कलेक शिक्षा दिवचे ना ब्राह्मणान कसले चूक केले ताका थोडणान बिश्टायल्यार ताका मर्यादे उणी जाता त्यांचे ताका व्हड शिक्षे कळ्ळें क्षत्रियाक मस्त संपत्तू सांबोळ जावन दिवचे ना ताका कामां घालका क्षत्रियान कसले चूक केले रे आनी कितले जावका जिवन तितले दिवन ताका दुर्बळपणान तूं दवरका तेची वैश्याक ताका तेरिगे घालचे टॅक्स घाल न्हू ताका शिक्षा दिवका आनी शुद्राक सेवावृत्ती मुख्य जाल्यार देखून तांकां आनी सेवा करची तशी सांगता जाता हेंचे पुरे दंड जेन्ना एकाल्याक दंड दिवचे जायना तशीच आश्रमांतूय तशी ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ संन्यासी तांच्यांनी तांगेले आश्रम धर्म मिकून वचना म्हूण आसा तांकां तूं दंड दिवचे ना नातल्यार तांकां धर्मदंड दिता ऐहिक आमुष्मिक लोकांतू तांकां कसलेंय सुख मेळना ह्या भयानान तांणी चंद रितीर चलचें भंय नातिल जाल्यार मनुष्य एका करनाशिल्ले तशी आनी तूं म्हणणं तांकां मारनो तांगेले सुख भोग आमी भोगचे सम्मे दुर्योधनादी सकड जेन्ना मारले कितली की विंगड देशा राय येयली जी तांकां पुरे मारले आजी तांगेले पुरे राज्य आमकां जाल्यार आमी त्या भोगची समूह म्हणटा जिवनात असल न्हय तूं ह्या लोकांक हिंसी करना अशी जीवन करचें कसलें पळयलें रान्नांत पळय मुंगुसी विंद्राक खाता दिवडा खाता कळ्ळें विंदुरू विंद्राक माजराय खाता माजर मुंगुसीक खाता माजराक सुणी खाता सुण्याक वागू खाता अशीच न्हय ते जातीक कसो स्वभाव म्हूण दिला देवान तेच करताची तशी कोणेय कोणाक हिंस करना अशी बांदताची म्हूण सांगच्याक जायना तशें जावन पळय
आम्ही हिम्स केल्ले अश केल्ले तश केल्ले कसले याच्यान करचे नाका तुवें तू कसं कोरका म्हळ्यार राज्यभार कोरका तुगेलो राजदंड धोरण घेऊन राज्यभार कोरका तुवें नान अतील जाल्यार सगळेची अराजकता जातात आता आम्ही चमकलीच म्हणली क्या राज्य सोडा आमकां नाका म्हण जाल्यार हांग राज्यभार करतले कोणें नाची धृतराष्ट्र राज तुवें ना नवें म्हणटना आम्ही इतले अखंड भूमंडल वश करून घेवन कसं पाहिजे जाल्ले अराजकती जाता हांगा हे कोणाला निमती जाता तुगेल निमती जाता म्हण म्हणटा तशे वापास अर्जुन इतली सांगला रे आहा तो हल्ला ना कडे भीमो पुरे उडगस करता ताका राया तुका गोत ना तेल कसलेना कळवे हांव तुका विवेक सांगूक नज म्हूण लेखिले इथे म्हळ्यार तुगेलो दखल भाव हांव तूं आमकां सांगता हांव नमक्षामी हांव सांगना म्हूण इतले वेळ बशिलो जाल्यार तूं तुगे आमी इतले जनांक सांगले द्रौपदीन सांगले मागीर तुगेले सम म्हूण तूं सांगचे लेखचें म्हूण जाल्यार आमी वताय करता जाल्यार सहज न्हय वताय करतरच हांव इत्याक म्हूण पळय हांव सांगता पळय सममंद्यू नैक द्विविधो जायते व्याधी शारीरो मानसस्तथा परस्परम जन्म निर्द्वंद्वम नोपलभ्यते पळय मनशाक दोन नमनेचे व्याधेस शरीर संबंधांनी मानसिक म्हणून आदेनी व्याधी म्हणून म्हणटाची कळवा एका शरीर जावन एक म्हळ्यार ಕೆಲವು ಜನ ಸುರ್ಬೇಕ ಶರೀರ व्याधी येता अयो तुका कसं घेत पळय उदाहरणीक शारिरीक जेवण कॅन्सर की कसं येईल म्हणलें क्या ते दोळ ते मानसीक जेवण दृढवशील तो त्या अंगान तसल की होडी व्याधी आयली म्हूण कळले कुडले मन कुसकले मानसीक व्याधी शूर जाले केलो पंत मानसीक जावनूच कसले टेन्शन डिप्रेशन रे मानसीक व्याधी शूर जाता ताजीन शरीरा वैरी प्रभाव जावन शारीरिक व्याधी शूर जाता तशी शारीरिक आनी मानसीक व्याधी एका वैरी एक इला पुरो अन्य कापापी येता म्हूण तशीच मनशाल देहांत कफ पित्त वात हे गुण म्हूण आसा हे त्रिगुणाचे देह म्हणटाचे कळव्या हे चूर चडवून जाल्यार रोग येता म्हळ्यार खंडीत तशीच सात्विक राजसीक तामसीक म्हूण म्हळ्यार प्राकृत गुण तिनी त्या मनांत हे वात पित्त कफ शारीरिक रोगाक कारण जाता जाल्यार सात्विक राजसीक तामसीक गुण मनाच्या रोगाक कारण जाता ते तिनी रोगय समत्वार आसल्यार ते स्वस्थ मन तागेले म्हणून गोत्तशिलजन सांगताचे खंयचे एक गुण चड जाल्ले दोनी गुण उणी जाल्ले म्हूण जाल्यार त्या वेळाक पळय ताका मानसीक व्याधी शूर जाता म्हूण तशी तूं सगळो दीस तुगेले दुख उडगास करता जाल्लेले कळवे दुख न्ही दुख उडगास करलेले जाल्यार तुका आतां बय आमी आनी पुणी राज्यभार कोरका म्हूण दिसता जाल्यार तुगेले एक विशेश गुण हांव पळयले कोण कोण कसं समाधान सांगलें तूं सांगिल्लें बई म्हणटा म्हळ्यार तुगेले मनांत तुगेले दुख्खा दिसूय ना तुगेले सुखा दिसाचें स्मरण ना म्हूण जालें कळवे तशें जाल्यार तूं उडगास करी तुगेले दुख्खा दिसाचें उडगास करी कळवे आमी कसले अपराध केलेले वे ना न्हय आमकां सिना पटणां दुखून भायर घालनी वे नेस्च्या आमगल आशिल्ले वे कृष्णाजीन न्हेसून न्हू चमकलेलीची 12 वर्ष अरण्यांत संतोशार आशिल्ली वे ना कितले कश्ट येयले अरण्यांत एक पुणी उडगासच की तुका जटासुरान बाद दिल्ले हिडिंबासुरान बाद दिल्ले दुर्योधनाक वांचे म्हणली तुवें ताजे खातीर चित्रसेन गंधर्व लोटा आनी अर्जुनान युद्ध केल्लें गोतस्यो तुका आश्रमांत द्रौपदी सोण आमी आहार अडवतना जयद्रथान अपहरण करून व्हेल्लेले तेदन कितली दुख्ख जाल्लें आमकां ह्या परी तुका विसरून गेल्ले ते जालें न्हय अज्ञातवासा वेळार द्रौपदीक किचकान तुगेले एद्राकाची केस दोन तांडिले पाय्यान मारले हे परी तुका पुरे विसरून गेल्ले पाय्यान मस्तिलेले सकडी ना न्हय आतां हे पुरे विसरूनच न्हू केवल द्रोणा मारले भीष्मा मारले अक्क मारले तक्क मारले तन्नी मिल्लीची हन्नी मिल्लीची ते मान तूं उडगास करता सुरवेक तूं फुडले पुरे उडगास करी आनी आमी केल्ले समकी तप्पू म्हणून तूंची जावन तुका गोतना न्ही कसं सांगा तूं मालगोड तूंची जावन आलोचन करी म्हूण त्या वेळार नकुलान सांगलें द्रौपदीन सांगलें भीमान सांगलें अर्जुनान सांगलें सहदेवान सांगलें कोण कसं सांगल्यार हो आयकूच ना कडेन वापस सांगता खंय तो ना पळय भीमसेना आमकां पळय ते मनान तूं असंतोश आसचें
कळवा अशांतीचे उद्वेगचे हे पुरे वायट इथे तुका त्यांची दुर्गुण येयला हे पुरे दुर्गुण अशेल देखून तुका राज्य लोभ मना येता रस तशें न्ही कोर नका इथे नक्की आमकां इत्याक म्हळ्यार खंयचे एक लोभ आशी म्हळ्यार अग्निशी कसं घालला रे नाश करता पळय तशी आशी म्हळ्यार बजी वायट नाका हें आमकां नाकाचें नाका तूं कसलें सांग हांव मात्र राज्यभार करिना पळय कसलेंय एक दुष्कार्य या रायानं योगक्षेम वैसून घेवचे जनाले म्हळ्यार कसलें एक दुष्कार्य जावच्या जायना म्हणना जावो राज्यांतू जनान कसलें सत्कार्य दुष्कार्य केल्ल्या रे तांतूल एक वांटो पुण्य पापा रुपारी रायाक मेळटा पळय आतां वागा म्हणके जावची नाका आमी वागो कसो करता कसो ताका पट्टा जावका जाल्यार ते खंयचे एक प्राणीक मारून खावेत न्हय माय ते खायना तशी ताजे वायट अभ्यास आसा कसा म्हळ्यार त्या बूक जाल्यार तेन्ना येद्रा खंयचे खंयचे प्राणी मेळटा पुरे मारून घालता मारून घाल न्हू अर्द अर्द खावन वता ताजी म्हापशी केलो प्राणी वताची कळ्ळें इतक म्हळ्यार ताणें सोडलेलो प्राणी खावन हांनी शेष अन्न म्हणटा पळय शेष आहार ते खावन हांनी जीवन करताचे जाल्यार तशीच मनुष्य कळ्ळें एक आशा येयले कुडले आनी एक आशा एक वागा म्हणके जाताचे आमी मस्त आशा केल्यार आमी संपादन केल्लें म्हणलें क्या हे राज्य हे तें पुरे भोगून बसता आमी ना न्हय आमी एक ना एक दीस सोण वचचे आसना तेन्ना हें कोणाकी न्हू मेळ्ळें इतलें सगळें कोर न्हू राज्य मेळ्ळें करलें म्हूण कसो प्रयोजन आसा कांय ना न्हय म्हूण आनी कितें सांगता रस्तो कसो म्हळ्यार तूं स्वर्ग नरकाचे विशयी पाप पुण्या विशयी सांगता तेव्हाय म्हाका गोतस राज्य भार कोरनूची स्वर्ग सुख बगू का म्हणना कितले की येती जन संन्यासी जन तर गेले म्हळ्यार पडलेले पाल्ली खावन उद्दा पिवन तपस कोरून स्वर्गा चमकलेलं सची उर्ध्वा चमकलेलं सची परलोका वच्चाक दोन्ही वाट म्हणटाची एक देवयान एक पित्रयान जाल्यार कोण हांगा सकाम यज्ञानुष्ठानांनी करताची म्हळ्यार ताण म्हणजे राय जावन आमी हांगा आसल्यार यज्ञ यागादी सकड केल्यार ते सकाम म्हूण जाल्यार पित्रयान आमकां मेळचें तेचे कोण निसंगी जावन सर्व अपेक्षे सोडला तांणी मोक्षापेक्षी जावन काम केल्लें म्हूण जाल्यार तांणी देवयाना मुखांतर मोक्ष पावताची तशें जावन पळय म्हाका दिसता संन्यासाची लायक म्हूण तपसे कोण की ब्रह्मचर्यान की अध्ययनान की कालयापन केल्लें म्हूण जाल्यार मृत्यूक तांणी हांगा सांगला पळय मृत्योः अविषयं गताः मृत्यूक तांणी विषय वस्तू जायनाचे म्हणून मृत्यूक विषय वस्तू जायना अशें आसचें म्हूण म्हळ्यार मृत्यूक वस्तू जेवचें मृत्यू जावका जाल्यार जनन जावका जाल्यार वापस मरण जावका म्हळ्यार एक बंद मृत्यू आयले म्हूण जाल्यार पुनर्जन्म चुकील ना मृत्यूक विशय जायना अशें आसचें म्हूण म्हळ्यार मुक्त जावचें म्हणल्याक कोण जनन येता तांकां मरणा बाधा आसताची आसता तरी तपसू ब्रह्मचर्य स्वाध्यायान मन परब्रह्मालांतू लीन केल्लें म्हूण जाल्यार मागीर आमकां वापस जनन ना न्हय मरण जाल्लें म्हूण जाल्यार हें देह वचूं का मरण जाल्लें म्हूण म्हळ्यार तांकां ब्रह्मीक जल्लीची ब्रह्मीभूत जल्लीची परंधामा चमकलीची म्हणली शिवाय मेल्लीची म्हूण कोणी म्हणाची म्हूण सांगून सांगता आनी म्हणटा पळय तुका जनकरायाल काणी गोतना मे ताणी पळय म्हणलेलें तागेले राज्याक उज्ज पडलो म्हूण म्हणटा ताणें म्हणलेलें अनंतम बतमे वित्तम यस्यमी नास्ति किंचन मिथिलायां प्रदीप्तायां न मे दह्यति किंचन हांगा पळय मेगेलागी मिथिलेकची मिथिला नगराकची उज्ज पडलो लासून वता तुगेले हे कसं न्ही कोश म्हळ्यार संपत आसूचें जागो पुरे लासून वतरच कितकी म्हूण म्हळ्यार ते मेगेल न्हय म्हूण म्हणला हांवें तो सांगता कोण धर्मराय मिथिलेचे जनकरायान म्हणी मे दुड्डू मेगेल न्हय ते सोडी आनी कसं म्हळ्यार मिथिला पट्टणय जोळून वच्चा पुरो जाल्यार नमे दह्यति किंचन मेगेल कसलें जोळून वच्चें न्ही म्हळ्यार ताणें सांगचें तागेले आत्माक हांगा आसतना हे देहाक जनकराय म्हूण नांव आसा ह्या जनकरायाक
जाय जाल्यार सूख संपत्तू सकड आस जाल्यार भितर सुच्या आत्माक कसं अस देहान भोगचे शिवाय आत्मान नाही. देह जोडणोच्या पुरो या देह घेऊन येतात ताजी संपत्तू पुरे जोडणोच्या पुरो ज्याला आत्मा कसली जाय ना म्हणताणे तशी सांगचे तू कुडगस ना मे जनकरायानं सांगेल विषय तू ऐकला ना मग गुरुकुला असताना कडे रे अर्जुन तेंचे विषय सांगता आपल्या तू जनकरायालेची आणि तागेल पत्नीले विषय तुका सांगता पळय जनकराय म्हणली कुठले हंगा आम्ही एक हुडगस दवर का ಅತ್ತೆ ನಮೇ ದಹ್ಯತಿ ಕಿಂಚನ ಮುಳ್ಳಲ್ ಜನಕರಾಯಿ ವಿಂಗಡು ಸೀತೆಲಾನು ಜನಕರಾಯಿ ವಿಂಗಡು कळव्या तशी आत्ता सांगची जनकरायन जनकरायाल बाईल काणी विंगड तरी कसं नी अवस्था जनकराय म्हणलं आमकां गोतू सुचे पूर कोणा जनक म्हणल्यार आम्ही आतां पळय भगवद्गीतेन तू जनकाल विषय येता राजर्ष्य जनकादय म्हणून सांगून तंतू जनकादय म्हण म्हणल्यार सीतेला अनुजनक वे म्हणून ವೆಂಕಟೇಶ್ವರ ಮಹಾತ್ಮೆನ್ ತೆತ್ತ ಕಳ್ವೆ ತೈ 21 ಜನಕ असच म्हणून रामायणात आमकां कळटा शिरध्वज जनक सीतेला न्हू कुशध्वज जनक सीतेल बाप्पा ताजे पुढे निमी महाराजाल निमती ते जनक कुल शूर जलले कळवे जनक कुल त्या कुला नाव आता आमी सरनेम म्हणटा पळय कामत शेणई पै अशे सरनेम म्हणटा पळय तशी जनक म्हणल्यार सरनेम तशें कामत माम म्हणल्यार पुरे जन कामत माम एकलो म्हण जतवे ना न्हय तशीच हांगा जनक म्हळ्यार विंगड विंगड जनक आतां सीतेले अन्नाल कितली काड पुढे देवरात जनक म्हण आशिल्लो ताका दिल्ले शिवधनुसू तो थंय पुजीत जावन 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 सीतेल कळगतीन तू थंय आयलो ती अयोनीचे जावन मेळ्ळिल्ली देखून जनकरायान तिका हांव कोणा दिवन वारडी समनय तीक वारडी करून घेवपा जाल्यार तो देवधनुस म्हणून गोतस पळय हे धनुस उबारतल्याक मांत्र वारडी कोन्न दिता म्हण सांगेले हे पळय उडगास करका आनी जनकराय म्हणली कुडल्याक आतां नमे दह्यति किंचन म्हणल जनकराय विंगडू सीतेलान विंगडू आतां जनकरायल पत्नील काणी सांगता पळय अर्जुन तांणी विंगड कळ्ळें एक म्हणटा त्या जनकराय म्हणटा तांतूल कोणके एकलो जनक म्हणलें के ताका पुराय सोणू आव वानप्रस्थ इनी संन्यास घेवन राबता म्हण सांगून वता ते पळय ताका जबाबदार आशिल्ले तागेल राज्या जबाबदार तागेल चेडवाल जबाबदार तागेल बायलेल जबाबदार कसले ताण कळून गेनी जबाबदार परिपूर्ण करून जाव तांगेले ओप्पीक घेवन तांणी जायत म्हळ्यार मांत्र संन्यास वचुका म्हणस हो सीधा तो तागेल निर्धार डिक्लेअर करता हांव संन्यास घेता तिका कोप येता ती सांगता कळ्ळें कसं न्ही ये धनधान्य समृद्ध जावन आशिल्ली राज्य परित्याग करता आनी संन्यास वृत्ती करता म्हण सांगता कसं न्ही त्या मागीर भीक मागून न्हू जेवका तूं थंय चमकल्या संन्यास केला रे एक मुष्टी धान्य जेवो एक पिश्ट घेवन जेवका म्हण जाल्यार रे तूं 4 घरांत तूं भिक्षावृत्तीक वचुका जाता हे सम्य तुका तूं क्षत्रिय जेवण असली नंतर तू भिक्षाटन करची नाही ना समृद्ध राज्य परित्याग करून कसं किंचन वृत्ती म्हणतात सम्य येन तुका आतां येद्दोळटय तूं देवयज्ञ पितृयज्ञ ऋषियज्ञ अतिथीयज्ञ पुरे करतर आशिल्लो आनी त्या पुरे सोडका जाता तूं अकर्मण्य म्हणून जाता म्हळ्यार कर्म करना नातील म्हणून जाता समन ये तूं म्हण सांगता ती मागीर सांगता पळय आनीक कसं म्हण म्हळ्यार तुका अवलंबित जावन धर्मपत्नी तुगेले हांव मिगेले जबाबदारी त्याग करून तूं एकलोच जीवन करता म्हणले न्हू चमकल म्हणजे तुका ऐहिकांतूय सुख ना परलोकांतूय तुका सुख ना म्हळ्यार ऐहिक आमुक्ष्मीक कसलें सूख तुका मेळना म्हूण सांगून तागेले बायल सांगता जनकाले मागीर सांगता आतां तूं म्हाका कसलें नाका म्हणून चमकल म्हणलें क्या हांव आनी कर्म करना म्हूण लेखलें म्हणलें क्या साध्य जातलो म्हूण आलोचन करी तुका एक सांगता एक हस्ती कसले एक कसले कर्म करना ती हस्ती चलन वलन करतर असल्या मांत्र भरलेले प्राणी ताका पळोवन भिता शिवाय ते हस्तीन आनी आजी दुखून हांव कसले करना म्हणून नुतची एक कडेन बाजाक्कांनी पडले म्हूण जाल्यार रे मांसाचे आशीचे मांस जीवन मांस आहार करून सुचे प्राणी पुराय येवन ही हस्ती मेल्ल्या दिसता म्हूण लेखून ताजे आंगर पडून ते हस्तीक ईद करनाचे वे तशी तूं
हांग पुरे सोडलो आनी हांव अकर्मणी आनी हांव कसले कर्म करना म्हूण रान्ना वचून राबलो म्हूण जाल्यार ते असुची प्राणी तुका सोडता बाय तुका तुगेले देहान कसले सार्थक केल्या वरे जतवे तुवें कसले एक काम सार्थक जाल्या वरे जतवे ना न्हवे तुगेले देह निश्क तूं हांव आनी कसले कर्म करना म्हूण रान्ना चमकल म्हूण जाल्यार तुगेले देह थंय असुचे क्रूर प्राणीचे वश जेवच्या पुरो तांगेले आहार जेवच्या पुरो समनय न्हवे तशें आनीक तूं बारी सूख म्हणलें तुवें अरण्यान तूं कसं एक दंड कमंडल घेवन चमकल म्हणलें क्या खंयची एक दरोडेखोर तुका मेळ्ळीची तांणी तुका सोडताच वे तुगे लागीं कसलें ना म्हळ्यार नमगता तुका मारून घालतीत तशें जावन तूं संन्यास जेवचें समने कळ्ळें ज्ञानी जनान सांगताच वय कसले समलोष्टाश्म कांचन कसली भांगर जेवो माती जेवो फातर जेवो तांकां एकलेक म्हूण सांगून जाल्यार तशी लेकले मात्राक तांणी भांगर भायर उड्डयता म्हूण लेखलावे ना तांणी कोणाकय एक चांग उपयोग करतले जाल्यार दिताची तांकां भांगर मेळ्ळा हें नाका म्हूण उड्डोवन वचनाची कोणके एक देवाल खातीर समाजा खातीर कसलें एक चांग काम करता म्हूण त्या व्हरून तांकां जाल्यार दितात तांणी कळ्ळें आनी कसो म्हूण म्हळ्यार तुका जिवना कसं करूस एक मुश्टी कसं की पट्टा पडल्यार जल्नमे म्हणू लेखले म्हूण जाल्यार तशें तूं हांव सर्व त्याग करता म्हणून प्रतिज्ञा करची कसं लेक तूं एक मुश्टी जिवना खातीर एक मुश्टी आहार जावका म्हूण लेखता म्हूण जाल्यार परित्याग केला म्हूण जायनी न्हय सर्व परित्याग केल्ली म्हूण जाल्यार मागीर तुका कसलें जावका वे ना न्हय मागीर एक करता एक सांगता तुका तूं पुराय परित्याग करून वता म्हूण जाल्यार मागीर मिगेल विशया तूं येवचें नज हांव तुका कसं जेवका म्हूण आसता कांय ना न्हय तूं म्हाका कसं जेवका म्हूण आसता कांय ना न्हय मिगेलन तुगेलो संबंद सोण बत्ता न्हय तूं तशें जावन तूं ಪೂರ್ತಿ ಸಂಬಂಧ ಕಟ್ಟಕೊರ್ನಮತ್ ಜಲರ್ ಬೈ ನಾನತಿ ಜಲರಿ ನುತಚಿ ರಾಯಿಚ ಹಂಗ ರಾಬ್ ಮುಣ್ ಸಂಗುನು ती सांगता कळ्ळें तशी म्हळ्यार अकिंचन एवं सुख की अभिलाषा रखने वाले लोगों की म्हळ्यार सांगता ती कसं अकिंचन निर्धन कसले नक्का म्हूण लेखील जन तांणी पुरे त्याग कोण चमकल तद निमती श्रियाविहीनैः अधनैः त्यक्तमित्रैः अकिंचनैः पुरे सोण चमकली म्हूण लेख्या तांणी पुराय सोण चमकल्यारी संन्यासाश्रम घेतली म्हूण लेख्या तांणी आजी पल्लनेश्च्या दोन अमंगल ओट करनाचे वे पांगून घेवच्या कृष्णाजीन ओट करनाचे वे संन्यास म्हळ्यार ताजी अर्थ कसो न्ही म्हळ्यार त्याग तूं हांगा आमकां त्याग करता तुगेलें राज्य त्याग करता पुराय त्याग करता हांव न्ही म्हूण म्हणा थंय वचून तुका कसं जाय तें तूं ओट करता वय न्हय तशें तूं संन्यास घेवन कसलें प्रयोजन जाल्लें वे ना न्हय तशें जावन तूं हांगा रावची लायक आनी चंद करून हांगाची आमगेले ओट राबून हांगा तुगेलें कसं कर्तव्य पळय त्या कर्तव्य तूं कोरका म्हूण सांगून ती सांगता कोण जनकाल बायल तशी मागीर ती दानी म्हळ्यार कसं न्ही संन्यास म्हळ्यार कसं न्ही अन्न कसलें जेवका जितेंद्रिय संन्यासी तांणी ग्रहस्थाश्रमात दुखून मुक्त जावन चमकली म्हूण जाल्यार तांणी ग्रहस्थाला आश्रयांत आसताची तशें जाल्यार तूं आतां ग्रहस्थाश्रम आशिल्लो 4 संन्यासीक तूं आश्रय दिवं न्हू एक श्रेश्ठ म्हणून घेवची लायकी तूं कोणाले आश्रया पडचे लायक त्या पळय ती सांगता आनी म्हणटा जायत तूं परिव्रजंती दानार्थम मुंडा हा काशाय वास आसा तूं माती मुंडन केल्लें काशाय वस्त्र धारण करून चमकल म्हणलें क्या संन्यास जावन जाल्यार तांणी परिग्रहार्थम म्हळ्यार तांकां कसं की जेवूका न्हय कसं न्ही भिक्षान की जेवका तांकां न्हेसूक एक वस्त्र जेवका नग्न जावन बोंचे जेतवे वस्त्र जेवका जोरशीं आसता कृष्णाजीन जेवका जेवो आतां घोर अरण्यांत बसलींची म्हूण जाल्यार थंय कसं न्ही एक प्राणी निमती अपाय जेवच्या पुरो तशें ताणें कुटीर बांदुका हें एक नमने परिग्रहण जालें न्हय मनान तूं
तेंच येत न्हय कसं न्ही सीता बहुविधैः पाशैः म्हूण सांगून तो सांगता ती सांगता सीता बहुविधैः पाशैः संचीन म्हणतो व्रतामिशम पळय फट्यो लेखचे आम्ही त्याग केला म्हणून जाल्यार मनांत बहुविधैः पाशैः मस्त आशा पाश तांकां आसता काही कसं न्ही अयो म्हाका एक मठ जाव येत आशिल्ले म्हाका एक शिष्य असो येत आशिल्ले म्हाका पुराय जनान गौरव करूं येत आशिल्ले हांव अध्ययन करता म्हणून पुराय जनान सांगूं येत आशिल्ले अण्णा कोण कशी जाय जाल्यार जीवन करो संन्यासी जनाल जिवनांत सुलभ ना म्हूण सांगली न्हय जाल्यार संन्यास घेवचे ब्राह्मण जावन आशिल्ले जनाक संन्यास आश्रम घेवचे सम आम्ही क्षत्रियांनी संन्यास आश्रम घेवचे चुकी म्हणचे नाही हाव जाल्यार आमगेले कोरका जाल्यार कर्म करना नाशी ते पुराय बाकी दवरन जनकरायान तागेले बायलेनी सोण वता म्हूण म्हळ्यार तशी तूं द्रौपदीक सोण वच्ची सम न्ही ही ताका म्हूण म्हळ्यार तिणें सुरवेक 5 चेडवां कळून घेतला तुका आम्म आस बायल आस आमी भावंड आसाची पुराय जना सोण तूं वता म्हूण म्हळ्यार कशी तशें जावन पळय जनकाले बायलेन ताका युक्तायुक्त जावन सुचे सर्व उतर सांगून सर्व परित्याग करून वता म्हूण म्हळें जनकाक सांगलें तिणें कळ्ळें मागीर ताका पुराय मना गेल्लें जनकाक तो तागेले बायलेन सांगिल्लें पुराय आयकून अपास तागेलो निर्धार बदलायसून येता प्रकार राज्यभार केला ताणें मागीर तशी तुवं येत मोहावश जाला जनकाल वरी जाल्यार जनका बायलेन सांगल्या वरी तुका द्रौपदीनय पुराय सांगला वय म्हणटना तुवें जनाकाल वरी तुगेलें मन बदलायसून तुगेलो क्षात्र धर्म पालन करचें लायक जाल्यार आयकना युधिष्ठीर ना 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 पळय तूं सांगचें कसं घुसवें पार्था तुगेले उतरांत म्हाका कसं मना वता म्हळ्यार तुका ऐश्वर्य राज्य कोश हे पुराय संन्यासा पशी श्रेष्ठ म्हूण तूं लेखला जाल्यार तुका एक विशय सांगता हांव धनाची सर्वस्व न्हय ही ताका म्हळ्यार पळय हें जगत्यांत तपस्वाध्यायशिला ही दृश्यंती धार्मिका जना आनी की तपस्सू स्वाध्याय तांतूपर्यंत तल्लीन जावन आशिल्ले कितले की धार्मीक ऋषी पुरे नाचवे तांकां पुण्य लोक पुरे मेळ्ळी मे तांणी कसं न्ही आमगेल्या दुड्ड आस आमी पुण्य लोकां येताच म्हूण म्हळेले न्हय न्हय तशें जावन पळय उडगास दवरी आमकां ब्रह्मसाक्षात्कार जावंक जाल्यार संन्यास श्रेष्ठ म्हणून लेख आनी तेंचें पालन करचें लायक हांव वता आनेक कसं म्हूण म्हळ्यार म्हाका कशी मना येता म्हूण म्हळ्यार कल्याण गोचरम कृत्वा मनस्रष्णाम निग्रह्यच मन आमगेलें श्रेयस खंयचें कल्याण मार्ग म्हळ्यार मोक्षपथ म्हूण लेखेच त्या दिकड वच्चाक मन निग्रह कोरका शिवाय कळ्ळें आनी मनस्त्रष्णाम निग्रह्यच आशी संपूर्ण निग्रह कोरून कर्मसंतती मुसृज्य एक कर्म करतना ताजे म्हाका अन्य कर्म करूं का ताजे म्हाका अन्य कशी एक कर्म करूं शुरू करचेची कळ्ळें म्हाका साल कर्मा परंपरे तर आसता ह्या पुराय त्याग केल्ली म्हूण जाल्यार आमी सुखार आसताची कळ्ळें कर्म मार्ग समर्थन करतले जनाक तूं वचून दुड्ड म्हळ्यार कसलें म्हूण निमगे तांणी दुड्ड अनर्थ करचेची म्हूण सांगता पळय तशें जावन हे पार्था कोण परमात्म तत्व गोत्त आसतकी तो आनी तपास करून महावैराग्य पावता आनी ताजे निमती मोक्ष सुख पावता म्हूण म्हणटना मागीर श्रेष्ठ ऋषी देवस्थान म्हळलो तो आशिल्लो थंय तो म्हळालो युधिष्ठिरा तूं म्हणली न्हय अर्जुनान धनापशी श्रेष्ठ कसले ना म्हूण म्हणटना तूं इतले पुराय सांगलें न्हय आमी तुका एक विशय सांगता ऐक पळय हे अखंड भूमंडल तूं धर्म मार्गार वचून न्हय जैसून घेतिले आतां व्यर्थ त्याग करचें कशी तुवें आनी कसं म्हळ्यार तूं आतां ब्रह्मसाक्षात्कारा विशयी उलयलो ब्रह्मसाक्षात्काराक ब्रह्मचर्य ग्राहस्थ्य वानप्रस्थ्य संन्यास 4 आश्रम धर्मस ते 4 आश्रम धर्मांतूय धर्मूय यथानुक्रम म्हळ्यार एक ब्रह्मचर्य पालन केल्लें मागीर गार्हस्थ्य पालन करका मागीर वानप्रस्थ मागीर संन्यास तशें करका जाल्यार एकाक आश्रमांत करका जाल्यार कर्तव्य करूं का
कळव्या ब्रह्मचार्य आश्रमान तू कसं कर्म करू काशील त्यापरी तुम्ही केला. आता ग्रहस्थ आश्रम पालन करत तसंच ग्रहस्थ आश्रमाचे धर्म पुरे पालन केली नंतर तू वानप्रस्थ आश्रमा वच्चू का. शिवाय आता ब्रह्मचर्य जल्ले ग्रहस्थ अर्ध पालन करून सीधा वानप्रस्था बत्ता म्हण म्हणा जायना. जेव्हा संन्यास घेता म्हण म्हणा जायना तशान तू आता ग्रहस्थ आश्रमा कोर का दिलेलं कर्मानी की बाक्य युधिष्ठिरा तू बहुदक्षिणात्मक जावनशील यज्ञ करणी स्वाध्याय यज्ञ केलावय त्यावेळी तू आणखी कोरका कळव्या. आणि क्षत्रियू तांतू ग्रस्त जावन असलं ताणे अश्वमेध राजसूय आदी याग करू का म्हणस तशी तू त्यापरे करनी न वनकी तू त्यापरे करी मागिरी तू वानप्रस्तावचे आलोचन करी. अनेक कसं म्हणून म्हणलं रे पळ्या धन संग्रह कोरका म्हण तुका अर्जुनान सांगिल नाही. धन नानशी कसले ना म्हणून सांगिल इत्याक म्हण म्हणल्यार पळ्या धन असल्या मात्र योग्य जावनशील जना दान दिवचे म्हणजे सत्पात्रा दान दिवचे कळव्या. लोभान संग्रह करलेलं नाही. दान दिवच्याक यज्ञ कोरच्याक कोणाके कष्ट आशिल पावका कसले जलरी धन सुका आमगेले की नानातला आम्ही विंगड जना उद्धार करची कशी तशावनो पळ्या ब्रह्मान यज्ञ कोरका म्हणून धन सृष्टी केलेले कळव्या. तशावनो परमात्मान यज्ञाय सृष्टानी धनानी धात्रा परमात्मान यज्ञ सृष्टी केलेल्याची धन व्यय कोरका म्हणून सांगून चांगा कतिर धन विनियोग करका म्हणून सांगून कळव्या. तशी धन संपादन केला मानव धन विनियोग करूयेत. आता तुका इंद्राल विषय गोत नमे शतक्र तू म्हणले तो धनसंपन्न जावनशील 100 महायज्ञ केला ताणे यज्ञ पुरुषाक आराधन कोरनो मागीर ताणे सर्व देवतेंकई श्रेष्ठ जावनशील पदवी ताणे घेतली. इंद्र पदवी म्हणजे इंद्रत्व म्हणजे रायुतो सर्व देवतेंग गेले. तशावनो पळे तू यज्ञ कोरूक धनसंपादन कोरूक तुवे धन नका निर्धन जाता त्यांना तू गेलं नाही की ग्रस्त आश्रमान तुले यज्ञ यागादी काम जायनी त्यापरे तू करू का इद्या. तशावनो अनेक कसं म्हण म्हणल्यारी तू इक्ष्वाकु वंशाचे राय हरिश्चंद्राल विषयू ऐकनिवे तू ताण कितली यज्ञ केल्ले कितली देवतेंक पूजन केल्ले तशावनो तशीच तागेल वरीपुणी तू यज्ञांनी कोरनो जीवनान तू सर्वश्रेष्ठ स्थान पावेत म्हणून म्हणता. आणि की सांगता यज्ञ अन्याय कसं नाही म्हणून म्हणला पळय त्यांनी यदा समरते कामान कुर्मोंगा निम सर्वश तू आता म्हणतं नव्हे कसं नाही आम आत्मसाक्षात्कार कोरून घेता म्हणून सांगून तक्का यांचे आश्रम त्यांचे आश्रम अनेकाश्रम म्हणून म्हणेल बंधन ना. तू ग्रस्ताश्रम असूनची कशी कूर्म ताजे अंग अंग पुरे कष्ट येता म्हणून कळली कुडले ताजी चिप्पा भितर बंधना घालत की तशीची तू तुगेली इंद्री पुरे निग्रह कोरनो ग्रस्ताश्रम असून तू कोरका गेलेलं कर्म करता करता निष्काम जावन कोरनो इंद्रिय जय कोरून घेऊन तू ब्रह्मसाक्षात्कार कोरून घेवेत येत. त्या ताज कतिर वापास अरण्याक वच्चू का म्हणणा म्हळ्यारी देवस्थान मुनीन कसं सांगचे गोतस्वय आत्मानंद म्हणलेलंच पळत्या म्हळ्यारी स्वरूपानंद म्हणताची ज्ञानानंदमय जावनशील द्यावा पडून आनंद पावचेच पळय त्या पावका म्हणजे अरण्याची आवश्यकते ना. आम्ही शिलकडे ते महा आनंद पावेत इत्याक म्हण म्हळ्यारी मानसिक जावन संन्यासी जाव का कळवाय खाली कशाय वस्त्रनी नेसून माती मुंडन कोरनो आ संन्यासी म्हणून सांगून भोवनो मना पुरे म्हणता पळे ಪುರಂದರದಾಸಲ ಉದರ ವೈರಾಗ್ಯವಿದು ಮುನ್ ಸಂಗುನು ಕರದಲ್ಲಿ ಜಪಮಣಿ ಬಾಯೊಳು ಮಂತ್ರವು ಅರಿವೆಯ ಮುಸುಕನು ಮೋರೆಗೆ ಹಾಕಿ ಮಳೆರಿ कशाय वस्त्र नेसचिकई आता जपमणी धरचिकई कळव्या मात्यारे मुसको घालून घेवचिकई आणि म्हणा 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 मंत्र मंत्र सुचकई ज्याला मना कसं असता परसती पराधन मोह असतं काही त्या असं म्हणून जरा रे एदरा दुखून बुटा टिकत्या उदर वैराग्य त्या म्हणून सांगून तशीने मानसिक संन्यास जेवका मना कसले आश अश्चनज रागद्वेषादी अश्चनज कोणाके द्रोह कोरूनज कोणाले वैरी असूयश्चनज पूरा जना काही जलतीतले अभय दिवच्या पळोका आपण्या काही कसल्या विषयांतो भई अश्चनज तश्चरा मांत्र परमात्मा मेळता ना परमात्मा काही धूर ना परमात्मा अरण्याक निर्जन प्रदेशाक हंगातही सोदूनच का म्हणना तुगेल हृदयांतू परमात्मस तेच्यावन तुगेल हृदयाश्च परमात्मा पडचाक तू गृहस्थाश्रम धर्मांत असूनूची धर्म चुक्कना नशी निष्काम कर्म करून जितेंद्रियत्व पावनो परमात्मा पळयता तुगेल हृदय गुहे असुचे परमात्मा पळयता म्हण
तशी हानी देवस्थान ऋषी ताका रायान कशें सुका कसले इत्ते पुरे सांगता धर्म कसो न्हू ग्रस्ताश्रमा धर्म कसो न्ही तें घेवन तेंची तूं वापरून घेवन कशें देवा पावयत सर्व सांगता. मागीर अपास अर्जुन तागेले क्षत्रीय धर्म म्हळ्यार कसो न्ही म्हूण क्षत्रीय धर्म भारी श्रेश्ठ धर्म म्हूण सांगून तो सांगता. आनी तुगेले हे परितापस पळय यो हांव अशें केल्लें तशें केलें हे पळय राया सांगिल्लें न्ही म्हूण सांगता. ब्राह्मणांक तपस्सु त्याग संन्यास सगळी मुख्य धर्म मरणा नंतर पुण्य लोक पावका जाल्यार ब्राह्मण मरणाच्यान तेच कोरका. क्षत्रियांक युद्ध करता करता युद्धांत निधन पावचें तें श्रेश्ठ म्हूण म्हणटात. तशें न्हू पळय आनी एक कसो न्ही म्हूण म्हळ्यार क्षत्रिय धर्म आसून तूं ब्राह्मण धर्म पालन करता म्हळ्यार जायना तें तुका इतले विशय पुरे हांव सांगता म्हणून ना म्हणना तुका कत्री सांगचें तुका सर्व धर्म गोतनवे म्हणटना तुका धर्मात्मो धर्मरायो धर्म श्रेश्ठू सकड म्हणटाची म्हणटना आमी सांगता म्हणून ना तुका धर्मराय म्हूण नांव घेतील तुका क्षत्रिय धर्म कसल म्हणून गोतनामे. तशें जावन तुगेले क्षत्रिय धर्म समजावन कसल कोरकास पळय तेच केल्यार पुरतू. तूं आतां सांगता पळय संन्यास जावन देवा पावची श्रेश्ठ म्हणून तुगेले क्षत्रिय धर्म तूं चंद्रितीर पालन केल्यार तूं देवा पावता म्हळ्यार पावताची म्हूण. तेच भितर वैशंपायन व्यास महर्षी थंय आसतात न्हय तांणी युधिष्ठीर मागीर कसले उलयना इतले जन सांगल्यार म्हणल्यार आनी हांव सांगनातले समजायना हें म्हणटाची. व्यास सांगतात की पळय युधिष्ठिरा अर्जुनान सांगिल्लें उतर सम न्हय तूं क्षत्रिय तंतुग्रस्त धर्मी म्हणटन तूं यथा शास्त्रोक्त जावन कश्यस पळय यथाशास्त्र प्रमाण जावन तशी तुगेले स्वधर्म आचरण करी कळवे. ग्रस्त आश्रम परित्याग करचे अरण्य वचून रावचें म्हळ्यार तुका सम न्हय तें युक्त न्हय तें म्हूण म्हणटा. आनी कसलें म्हूण म्हळ्यार पळय तूं आतां ग्रस्त आश्रमान तूं कसले श्रेश्ठ तसं म्हणटा न्हू पळय सर्व देवते सर्व पित्र अतिथी सेवक सर्व जन ग्रस्ताले आश्रयान तूं आसताची. तशी तूं तांतूय रायो ग्रस्ताश्रमास म्हण इतले जनाला भरण पोशण करचें काम तुका कस. तूं आतां हांव सर्व सोडवता म्हळ्यार मुख्य जावन देशांत राजकथ जाता. मागीर रायू चमकलो देवयज्ञ ना ऋषी यज्ञ ना पितृयज्ञ ना कसले करनाशी रायू चमकलो म्हणली कुडले मागीर पुराय जन हें पळय करचें सोडताची. येता राजा तता प्रजा म्हणस तुगेल्या वरी पुराय जन पलायन वादी जाताची. तूं कोणाकी सकड मारलेले पाप येयले म्हूण लेखता जाल्यार ताजे पशी व्हड पाप तूं तुगेलो स्वधर्म त्याग करल्यार येता. तें धर्मयुद्ध धर्मा खातीर युद्ध कर न्हू तुगेले दैजे जावनच पुरो कोणेच पुरो अधर्मा मार्ग राबिल जना पुरे तूं मारला ती चुकी न्ही जाल्यार तूं तुगेले स्वधर्म पालन करना नशी पलायनवाद करता म्हण जाल्यार ती व्हड चुकी तें व्हड पाप जाता तुका म्हणून व्यास सांगताची. आनी पळय क्षत्रियाक दंडधारण सर्वश्रेश्ठ म्हणटाची. तशें जावन तूं तुगेले राजनिती पालन करी. तुका पळय एक विशय सांगता सुद्युम्न म्हूण म्हळेलेलो राय आशिल्लो ताणें ते राय जावन आसुनूची श्रेश्ठ सिद्धी पावलेले म्हणून आमी पुरातन इतिहास आसा आमी आयकल्यात तें तेदना ಸ್ವಲ್ಪ धर्मरायालान तूं चलन दिता सांगता. सुद्युम्नान कसं केलें कसं कर्म केलेलें देखून ताका श्रेश्ठ सिद्धी मेळ्ळें म्हूण तेदन सांगता तो वेदव्यास सांगताची. कसं न्ही म्हळ्यार पळय मस्त फुडली काणी ही इतिहास म्हूण येता. शंकनी लिखित म्हळ्यार दोनी भाव आशिल्लींची बाहुदा न्हंयचे दंड्यारी तांकां चंद दोनी आश्रम आशिल्ले. ते आश्रम तांगेले तपस्या निमती सदाकाल फलपुष्प बोर नाशिल्ले. लिखित निशंक लागलागचे आश्रम आसाची. एक पंत लिखितो भावतांनी शंकाल आश्रमा येतात तेंची वेळाक शंकू आश्रमा नाशिल्लो. यो लिखीत भाव शंकू अण्णा पळयत तो कೈ पळयल्यार अण्ण ना. तेच भितरी आश्रमा सुतूची आंबे झाड ಸ್ವಲ್ಪ वृक्ष फलवृक्ष फल दिवची वृक्ष आशिल्लीची पळयता तांतू पिकलेची फल पुरे काण तो गुपडयता आनी एक कडेन बैसून अण्णाला आश्रम म्हूण तागेल्या मनांत निश्चिंत पुरे खाता. तेच भितर शंकू येता आनी म्हणटा अय्यो तूं हें फल पुरे खंय दुखून काडलें
तो लिखीत म्हणालो अभिवादन करता म्हणटा इथं यव ग्रहितानी मया हांव हांगाची तुगेल रुकावयची पुरे काडलेले ते दना शंका कोपेत कोप येवन सांगता कೈ स्तेयम त्वया कृतमिदं फलान्याददता स्वयं तू कोणालेगी निमगिना फल काढले तू कसं जल्लोस तेय चोर जल्लो तू तशान वस तुगेल या चोरपणे शिक्षा रायू दिता तू सीदा रायाले वस आणि सांग अवशेष केल्ले मेगल अण्णाल आश्रमा चमकलो तागेले निमगिनाशे फल काडले खाल्ले अण्णान म्हाका चोर म्हणले म्हण आणि हांव कसं कोरका म्हण म्हाका कसं शिक्षा म्हण निमगी आता चोरांक कसं शिक्षा दित तू तिची शिक्षा म्हाकाय दिवं का म्हण सांग कडे रे बाई तो कसं लेची चर्चे करना की तू सीदा त्या वेळार थंय राय जावन सुद्युम नाशिल्लो तागेले वचून सांगता सुद्युम म्हणाले अशेश जल्ले म्हूण कडे रे तो मागीर वापस सांगता केली की तू मात्र हांव सांगिल्लो विशय सम आयकून कसं कोरका त्या कोरका राय जावन कसं तुगेल कर्तव्य त्याच कोरका तुवें म्हूण सांगून पुराय सांगता तागे लागी कडे रे तो सांगता काय तुका शिक्षे दिवच्याक रायू तक्क म्हूण तुगेल अण्णान सांगूनच पुरो जाल्यार शिक्षा दितल रायान क्षम दिवेत म्हणून यस तुका हांव क्षम करतरस इत्याक म्हळ्यार राय जालेल्याक शिक्षा दिवचे अधिकार यस क्षम दिवन सोडचे अधिकार यस हांव आतां तुका क्षम दिता तूं सत्कर्म करतलो व्रतनिश्ठू तपस्वी तशें तुगेलो अपराधाक क्षम येस तूं हांगा दुखून वच्चें येता म्हूण जाल्यार लिखीत सांगता काय म्हाका क्षम दिवचें नाका हांव चुकी केला म्हणलें वय मेगल अण्णान सांगता म्हाका कळ्ळें हांव अण्णाला निमगिनातील कळ्ळें अण्णाला आश्रम जाला इथे मेगेल आश्रम नाही आशिल्लें नव्हतें मेगेल चुकी तूं शिक्षा दिवू का म्हाका तूं क्षम आनी दिवचें नाका रायाक भंय खंय वेदांग पारंगत जावन नाशिल्लो ब्राह्मण हाका कशी हांव शिक्षा दिवचें म्हूण वा तशें न्ही तो सुद्युम न्हू रायू हाका नाना प्रकारार समाधान सांगता जाल्यार वा तशें न्ही लिखीत ब्राह्मण तो हट करता म्हाका शिक्षा दी कडे रे ताका उपाय ना जाल्ले ताणें चोरलेल्या जनांक हात कातरसूची शिक्षा दिवची काय तशी तो तागेले सैनिकाक सांगता काय हे ब्राह्मणाले हात कातरायची म्हूण जालें न्हय ताका हात कातरून जाल्ले ताका बरें समाधान जालें लिखिताक सीदा अण्णाला वचून सांगलें की अण्णा तूं सांगिल्लें बरी हांव रायाला चमकलो शिक्षा घेवन येयला जाल्यार मेगल मना आनी समाधान ना हांव दुर्बुद्धी चोरपण केल्लें म्हाका आतां तुगेल तोटान तूं चोरपण केलेलें देखून तूं म्हाका क्षम करचें सम म्हण तेदना तो सांगता काय शंकू ना म्हाका तुगेले विशय कसले कोप न्ही तुका निंदन करनी हांवें तूं म्हाका कसले अपराध केलेले न्ही जाल्यार आमगेले कुल भारी पवित्र म्हूण सांगून सगळेची देशांत नांव पावलां सगळे भूमंडलांत नांव पावलां तशें आसतना आमगेले तसलें श्रेश्ठ कुल आयल तूं धर्म अतिक्रमण केल्लें म्हूण म्हणलेलें खातीर हांव रायाला वचून शिक्षा घे म्हूण म्हणलेलें जालें न्हय आतां तुका प्रायश्चित जाल्ली न्हय आतां तूं बाहुदा नदी तीरावस थंय कशी तूं येदोळटी देव ऋषी पितृयज्ञ सकड कोर नाशिल्लो तशी थंय राब तुगेल्या आश्रमान तूं मागीर आनी मात्र मुखारसून असल चुकी करूं नका म्हूण जालें मागीर लिखीत चमकलो देव ऋषी रण पितृ तिरसुका म्हणला चमकलो केदनाच्या वरी देवा पूजा करच्याक हात स्वेताका ना पित्रांक तर्पण दिवच्याक हात स्वेताका ना जाल्यार कसं की ते मोंड हातानाची कसं की कोरका जेल कर्म करता म्हणून बाई सरला तो तेच भितर हात हल्लोच हात उब्बारले कुडले ताका नमेच हात येयले खंय मागीर ताका तर्पण करचें आनी साध्य जालें खंय कडेरी ताका भारी आश्चर्य जालें खंय राजदूतान मेगल हात कातरून घालेले आतां दोनी हात वापस येयला वचून शंकाक दाखयत की म्हाका दोन हात येयलो कडे शंक म्हणाल खंय ताका कसलें आश्चर्य जायी न्ही ताका कळ्ळें तो समाधानेर म्हणाल खंय पळय तपशक्ती म्हळ्यार तशीची मिगेल तपस्या शक्तीन तुका हात येवचे तशी केल्लें तूं काम करूं का न्हय देवा ऋषीले सकडी तूं हांव सांगिल्लें तशी रायाला वचून शिक्षा घेतला तुका प्रायश्चितय जाल्लें आनी कसलें तूं शिक्षा भोगू का म्हूण तेदना तो म्हणाल खंय अण्णा तुगेल तपस्या प्रभाव इतले आसतना तूं रायाला पेटयना नाशी तुवें म्हाका शिक्षा दिवेत आशिल्लें न्हय आनी तुवें म्हाका पवित्र कोरीत आशिल्लें न्हय इतें तूं म्हाका रायाले पेटयलें तो म्हणाल खंय पळय लिखिता तूं चोरलेलें शिक्षा दिवचे अधिकार म्हाका न्हय आसूचो ह्या देशा रायाक तशी
हांव तुका दंडन करचे अधिकार म्हाका ना. तशें अपराध कोण करता तांकां दंडन करचे अधिकार राया मात्र. तशी तूं राया लागीं वचून शिक्षा घेया म्हूण हांव पेटयलेलें म्हूण पळय. आतां अंचाण शंखलिखिताल काणीन तुका कसं कळ्ळें युधिष्ठिरा? रायो सुद्युम्नाल तसल राय आशिल्लो देखून थंय ताणें उचित न्याय दिल्ले जाल्यार ताका कसले चूक जैन ही ताका म्हूण म्हळ्यार यथोचित शिक्षा धर्मा समजावन चल्लोलो सुद्युम्न राय. तशें ताकाय भारी श्रेयस मेळटा कळ्ळें. दक्ष प्रजापती म्हणके भारी सिद्धी पावलो तो. तशें जावन उडगास दवरी प्रजा परिपालन करचे क्षत्रियांक प्रथम धर्म म्हूण म्हणटात ते सोण मागीर कसं की धर्म तो पालन करता म्हळ्यार त्या पुराय समनय. तशें जावन तुका अर्जुनान द्रौपदीन नकुल सहदेवान भिमान कसं सकड उत्तर सांगला पळय तेंच आमी सांगचे आयक म्हूण. मागीर हांवें व्यास मागीर सांगताच की रायान कशें सुका रायान धर्मच्युत जेवच्यान म्हूण जाल्यार कसल कोरका प्रजान दिलेले तांगेले आदायान तो रायान कशी व्यय कोरका. मागीर कामक्रोध पुरय त्याग इत्याग कोरका रायान. रायाक तपस म्हळ्यार कसलें रायाल तपश्चर्य म्हळ्यार कसलें हें पुरे सांगून मागीर तुका आनीकी एकलो हयग्रीव म्हणले एकलो राजर्श आशिल्लो तागेल काणी तुका सांगता पळय. हयग्रीव म्हणले एक रायो ताका युद्ध जातना तागेल शत्रूंक तो संहार करत आशिल्लो. एक पंत कसो जाल्ले म्हण युद्ध करतरच जाल्यार केन्नाय गेलवच्यो रायो सोलवलो तांणी तागेले एद्राच्या पक्षाच्यान एदुरू दस्यो तांणी कळ्ळें. तांणी शस्त्रान हाका छिन्न भिन्न केले आनी दिश मारले ताका. जाल्यार तो आस्तितले काळ हांगा लायक रिती राज्यभार कोरनाशिल्लो धर्मयुक्त जावन राज्यभार कोरनाशिल्लो देखून मरण छिन्न भिन्न शरीर कोरून ताका कोच्च्यान घालून दिश मारला. जाल्यार तो आजिकय स्वर्गांत भारी संतोशारस ताका युद्ध म्हणलेलें एक यज्ञ आशिल्लें कळ्ळें. तागेले यज्ञ कसो म्हळ्यार युद्ध रंग तागेले यज्ञ वेदी जावन आशिल्लें. युद्धाची ताका यज्ञाचे अग्नी रथाक बांदूची चारी घोड्याची चारी रथवीज तशी ताणें युद्ध म्हळेलें अग्नीन तो शत्रूंक होम करत आशिल्लो तो. तशें जावन सर्व पापा दुखून मुक्त जाल्लो. आतां तो हयग्रीव रायो स्वर्गलोकांत भारी आनंदारस म्हूण सांगून तशें जाल्यार तूं कसो कोरका हयग्रीव रायाल वरी तूं जीवन कोरका म्हणून सांगता. तूं आतां युद्ध केल्लें धर्मारी युद्ध केलेलें आतां तूं मरणी आसच्या पुरो तुका वीरस्वर्ग मेळनावें म्हळ्यार चिंता नाका. तूं कोरका आशिल्लें ग्रस्त धर्मांत रायान वचून कोरका आशिल्लें यज्ञ यागादी करी चंद्रितीर राज्यभार करी प्रजावर्गाच्या चंद कोरून निस्प्रहेरी चरडूंशी पळय हेंच पुरो तुका स्वर्ग मेळच्याक म्हणून सांगता. मागीर येसतमें युधिष्ठीर व्यासा निमगीत जाल्यार कसं सूख भोग्या म्हळ्यार म्हाका मना कसले आनंद ना न्हय. म्हगेले बंधू मित्र पुराय नाश जाल्ल्यांची ताजी निमती म्हाका कितली दुख्ख सगोतसवे व्यासा म्हूण म्हणटना व्यास म्हणलीच पळय सदा सर्वदा जावन गेल्ले विशय चिंत करून बसल्यार ते समन्य कळ्ळें. जावन आशिल्लें जाल्लेलें जावन गेलें तुवें केलेलें न्हय कोणेंय केलेलें न्हय तें विधी प्रेरणा म्हणटाची. युद्ध जावची नाका चुकोया म्हूण कितले प्रयत्न जाल्ला म्हूण तुका गोतच न्हय धर्मराया. जाल्यार तुगेलो आतां आशिल्ली की दुर्योधनाला आतां आशिल्ली की धृतराष्ट्राला आतां आशिल्ली की कसलें व्यास द्रोण भीष्म कृप हांकां कसलें करूं जालें की ना न्हय जावचें आशिल्लें कोणाच्यानय चुकोवचें जायना. युद्ध जावूंक आशिल्लें जावनूय शुद्ध जाल्लें. तशी केन्नाय कसं न्हय म्हळ्यार प्रती एक कालप्रेरणा म्हणटाची. खंयचे कालांत पावस येवका खंयचे कालांत वत येवका खंयचे कालांत शीं जावका खंयचे कालांत वृक्षा फल सोडका खंयचे कालांत फूल सोडका अशी प्रती एका कालनियम म्हणून
प्रकृतीचे प्रतिविषयांत काल नियम असताना मनुष्य त्या प्रकृतीचे एक अंश जल्लेल दिकून मनशालय जीवनांत काल प्रेरणेनच पुरायचवचे म्हणून सांगून पुराय रीतीर उपदेश दिताचे वेदव्यास म्हणता काही न अकालतो म्रियते न अकालतो जायते न अकालतो व्याहरते च बालः न अकालतो यवनमभ्युपेती न अकालतो रोहती बीजमुक्तम पळे इतले सान विषय तुका सोडवान सांगतावे अकाला रे म्हळे रे आत अकाल म्हळ्या कसं न्ही न काल न अकालतो जायते आता खंयचे एक चेडू ते अकालार जायना अकालार जेवचे म्हळ्यार कळवे आतां गर्भा भितरी पूर्ण मास जावन मागीर एक 9 दीस जावन मागीर खंयचे दिसान तो ताजी जनन म्हूण देव घालता पळय त्या दिसान तो जाता केलो चेडू 6 म्हयनेरी जाताची कळवे ते अकाल आमी म्हणटा पळय अकाला रे अकाल चेडू ते म्हणून म्हळ्यार जेवका वेळार जायनी वग्गी जल्लेले म्हूण सांगून म्हणटा इमॅच्युअर तशें पळय म्हणटा पळय आमी म्हळ्यार अकाल शिशू ते म्हूण जल्ल रे आम्ही लेखचे ते न्ही जावन विधीक कसं पूश आशिल्ले ते कालाक कसं पूश आशिल्ले त्या चेरडान संचे म्हयन्यारी भायर येवका ताका इतले त्या जिवाक ते देह घेवन येवचे जिवाक इतले कश्ट जावका प्रसव कालांतू ताजे नंतर इतले काळ त्या मिशनांत आसूका असल पुरे काल प्रेरण आशिल्ली दिकुनूची त्या शिशू जावच्या नानतल्यार खंयचेय अकालांतू जायना आमी लेखचे हे अकाल म्हूण एक वृक्ष फल दिवचे समीत एक वृक्ष फूल सोडचे समीत कळवे त्या प्रति एकाक काल केदन जावका म्हूण म्हणलेलं आस यवनत्वे सान आसतना जन्म आयले कुडले यवनत्वे ना ताका एक काल पक्व जेवचे म्हूण आस जन्म आयले कुडले वार्धक्यत्वे ना ताका एक काल पक्व म्हूण आस ते जन्मा येवचे खंयची कालाक म्हूण देवाल निर्णय आसलो रे त्या शरिरा मरण केदन खंयची काळा म्हूण म्हणलेले देवाले निर्णय तशी आतां हें एक मनशाल विशय जाला रे आतां सूर्य चंद्र इत्यादी पळय पुराय देवाले नियम ताका चलतात न्ही सूर्यो सकाळी ताका केद खंयचे वेळार उदय येवका उदयाच्या लाकेद नसुका त्या वेळाक उदयाच्या लायवन सूर्य उदय जाल्ले म्हणटाचे केदन अस्ताच्या लावचुका म्हळ्यार केदन अस्तंगत जेवका त्या वेळाक अस्त जाता शिवाय दनपारा बरारी हांव आतां मुळगता म्हूण म्हळ्यार हांव आतां अस्ताच्या लावता म्हूण सुर्यान सांगूं जायना ते दवड सूर्य देवा जाल्यार एक काल नियम म्हणूनच चंद्र जेवो समुद्र जेवो वरुण जेवो इंद्र जेवो पुराजन एक काल नियमस तुका हे विशयांतू एक काणेस कसले म्हूण म्हळ्यार सेन जीत रायाली काणी म्हूण म्हणटाची म्हळ्यार काणी म्हूण न्ही त्या रायाक एक पंथा अशीची पुरय मन चंचल जाता ताका तेदना ताका तागेलो गुरू सांत्वन दिता फुडें एकलो सेनजीत राय म्हूण आशिल्लो अशी तुगेल्या मणके मस्त दुख्खा पडलो तो तेन्ना ताणें म्हणलेलें कसं म्हळ्यार हे कालचक्र पुराय जनाल वयर एकालेक परिणाम पावता राय म्हणना रंक म्हणना म्हळ्यार सेवक म्हणना राय म्हणना धनीक म्हणना दुर्बळ म्हणना पुराय जनाल वयर एकलेक परिणाम जातर आसता मागीर कसं न्ही म्हूण म्हळ्यार आनीक कसं म्हूण म्हळ्यार मरण आतां राय म्हणलें कुडलें युद्ध जावन एकल्या मारून घेवन मरचें हाका हांव मारलें ताका ताण मारलें म्हणून न्ही लेखचें मात्र न्ही जावन कसं न्ही म्हूण म्हळ्यार हंती मन्यते का चिन्न हंती ती चापरह हाणें ताका मारलें ताणें हाका मारलें म्हूण ना जाल्यार जनन मरण देवाल हाता आसूचें म्हूण आनीक कसं न्ही म्हूण म्हळ्यार अनेक अभ्यास आस मनशांक नष्टे धने वा दारे वा पुत्रे पितरी वा अमृते अहो दुःखमिती ध्यायन दुःख स्यापचितीम चरित म्हळ्यार केलो पंत कसं की कंपुनकी कसं की जावन धन नष्ट जाता केलो पंत पत्नी मरता केलो पंत बामूण मरता केलो पंत चेडू मरताचे केलो पंत पित्र मरताचे केलो पंत म्हळ्यार तशें न्ही केलो कडेन सुरवेक बायल मरू पुरो केलो कडेन बामूण मरू पुरो केलो कडेन अन्न मालवी योग जाता न्हय केलो कडेन अकाल रितीर पुत्रांक गेले म्हळ्यार पट्टा जाल्यार चेडू मालवी योग जेवचेस तांक गेले विधी ती जाल्यार कितले कसो दुःख प्राप्ती जाल्ले कसले दुःख प्राप्ती जाल्ले आमकां म्हूण बशी न्ही जाल्यार ते जेवचे वेळा जत म्हूण लेखुका हे पोरी देवाले प्रेरणेन जाल्लेले कसं की आमगेले पूर्व प्रारब्धान जाल्लेले म्हूण दुःख शमन ते कोणाक सांगू सुलभ बसचें पुरो
जाल्यार रे समाधान करून घेवका म्हळ्यार आम्मीची तशी. आतां तूं तशी मूर्खशी दुख्ख चड करून घेता कसल्याक तूं बामणाक कळून घेतील, स्त्रियां पळयतना बेजार जाता, पुत्रांक कळून घेतील, स्त्रियां पळयल्यार बेजार जाता म्हूण सांगून तूं दुख्ख करून बसची की तूं तांकां पुरे आदरसून व्हरचें. राय जाल्यार कशी? राय जाल्यार तागेलें कर्तव्य कसं न्ही. ताणें दुख्ख आशिल्ल्या जनाक दुख्ख निवारण जेवचें कसं कोरका म्हूण पळोवका न्हय. तें सोडून हांव मस्त दुख्ख आपडलो, हांव मस्त दुख्ख आपड म्हूण तुगेलें मात्र दुख्ख लेका धरून बसलें तुका राय म्हणटाच वे ना न्हय. सेनजीत रायानय अशी लेखिल्लें. मागीर ताणें ताका समाधान करून घेतिलें. भगवद्गीतेन ती कृष्ण सांगता आगमापायिनो नित्याह म्हणून. म्हळ्यार सुख दुख्ख कसले म्हूण म्हळ्यार आगमापायिनो नित्याह. अनित्य तें सुख दुख्ख. सुखची नित्य, नित्य म्हळ्यार शाश्वत, दुख्ख शाश्वत म्हूण ना. सुख येतर आसता, दुख्ख येतर आसता, वापस सूख येता, वापस दुख्ख येता. आगमापायिनः येतर आसता वत्तर आसता, येतर आसता वत्तर आसता. तेदन सुख बोट्रासे जीवन म्हळ्यार कसं म्हळ्यार सूख येयलें कुडल्यार आमी बारीची संतोष भोगल्यार दुख्ख येतना तितलें खूग वताचें. सूख येतनाय समस्थितीर वचचें, दुख्ख येतनाय आपापी समस्थिती आसताची. तशी ज्ञानी मनशांक समत्व आसता. म्हळ्यार जिवनांत तुका कसलेंय सूख येवो कसलेंय दुख्ख येवो तो गेले वयर बस्त परिणाम ते पडयना ताजी निमती जावन. मागीर आनीक कसं म्हूण म्हळ्यार हें दुख्ख जेवचें कसं निमती म्हूण सांगून सुरवेक सोदून काडका. दुख्ख जेवचें कसं निमती म्हळ्यार आशे निमती. चड आश आशिल्ली जेन्ना दुख्ख जाताची जाता पण ते आशेक खंय मीतेस वे पळय मन हें हुता दुखून सर्पा पिल्ल भायर येयल्या वरी एक आश जल्ली म्हूण जाल्यार तें एक पिल्ल भायर येयलें की रयतान मारलें की फार्मरान तेच भितर पळयल्यार आनीक भायर येतरच की त्या मारलें की आनीक भायर हेंच काम. एक बड्ड दोर न्हू तें उतालें रावचें म्हळ्यार एक दिवडान पील घाल्ल्यार 1000 गटल्यान पील घालता तें कळ्ळें. तें एक पंत मोठो भितून भायर वतना पुराय पिल्लान तशी सरचें म्हूण ना. हांगाय तशीची आशी तशीची मन म्हळ्यार हुता दुखून भायर येतर आसता येतर आसता येतर आसता. एक आशी जल्ली म्हूण यम्मा म्हणून उसर सोडना आनीक आशी आयलीची. तशी आशी म्हळ्यार आसली कुडले मनीसो तो एक नाश जावन वता. कोणाक चड सूख मेळका म्हळ्यार नैराश्यम परमम सुखम म्हणस. तशी कोणाक आशी ना तो भारीची संतोशार आसता म्हूण म्हणटाच. तशी आनीक कसं न्ही म्हूण म्हळ्यार पळय तुगेले बायल चेडूं पळय तुका आसता म्हूण जाल्यार तांकां चंद करून पळोवचें तुगेलें कर्तव्य. जाल्यार तांनीची सर्वस्व म्हूण लेखची न्हय. कित्याक म्हूण म्हळ्यार तांणी जाल्यार आमगेलें बामणू सर्वस्व आमगेलें आनू सर्वस्व म्हूण लेखनाची. जीवन म्हळ्यार तितलेच. यावत वित्तोपार्जन सक्त तावत निज परिवारो रक्तः म्हूण सांगून शंकराचार्यान सांगला पळय खंयच्यान तो भज गोविंद हांत भितरी केद्दोळतय एक मनीसो द्रव्य संपादन करूंक सशक्त की तेद्दोळतय त्या कुटुंबांतूल सर्व जन ताका प्रीती करतात की खंय ते म्हळ्यार बायल चेडूं समीत तेंची पश्चात जीवती झरझर देहे वार्तां पृच्छति कोपी न गेहे. मांतार जाल्लो घरा पडलो म्हूण जाल्यार तूं कशें कसलें तें तुका कसलें जायवें म्हूण इमगिनाचें. अन्नान सर्वस्व हाडटना बामणान सर्वस्व हाडटना भारी प्रितीन पळोवचें बायल भारी प्रितीन पळोवचें चेडूं पाय कसलें हाडूं जायना अशें घरा मुल्ल्या पडल्यार तुका उदा जायवें कसं जाय तेन्ना तूं आमकां मस्त दिवन पळयला म्हूण कोणीय लेखनाची. कसं केला आतां चंद करून पळोवच्याक तेदन जायशिल्लें कसलें दिल्ला हांवें म्हूण तशी म्हणचे बायल चेडूं चडत ताचे खातीर म्हणचे गाते कांता कस्ते पुत्रः संसारोयम अतीव विचित्रः कस्य त्वं कः कुत आयात तत्त्वं चिंतय यदिह भ्रात. म्हळ्यार हें संवसारू भारी विचित्र खंय कसल्याक म्हळ्यार ती बायल तो पूत ही धूव म्हूण म्हणूक तूं सांगची जाल्यार बदपळें शंकराचार्यान सांगिल्लें आमी हांगा आसतना यो आमगेले बामणू ते आमगेले चेडूं ती आमगेली धूव यो ही म्हगेली बायल अशी सांगचें जाल्यार कोण कोण आसता काते कांता कस्ते पुत्रः अतीव विचित्र जावन आशिल्लें संवसार कयो कळ्ळें आमकां आमीची कस्य त्वं कः कुत आयात
आमकां आमीच म्हळ्यार हें जीव ह्या शरिराचो जीव खंय दुखून येयलें कसं तरी हें शरीर मेळ्ळें गोतना म्हणटना आमगेलें आमकां गोतना अशी ही मेगल बायल तो खंयचो जीव की मेगल बायल जावन रणान बंदार आयला यो खंयचो जीव की मेगल पूत जावन रणान बंदार आयला तितले शिवाय कोणाकय कोणय ना हांगा म्हूण सांगून इतले पुरे वेदव्यास युधिष्ठिरा सांगताची मागीर ही म्हणटाच की पळय हे पुरे विशय सोड तूं सुख दुःख लाभ नष्ट जनन मरण उत्पत्ती विनाश या परी जत्ताची असता या विषयात तू शोक घेऊन बसच्यानच तू वॉटरासे कसं नाही म्हणून तुगेल कर्तव्य राज्यभार करचे अहंकार सोडी ममकार सोडी आणि छंद कोण राज्यभार करी म्हण या मागिरी ना त्या तशी नाही त्या सर्व त्याग करून संन्यास घेवचे श्रेष्ठ म्हूण कितले कोण सांगले पळय कोण सांगली पळय नव त्या वेळार ऐकल्व्या पळयो मागिरी तो तागेले एक्कची कसं म्हण म्हळ्यार पळय तुम्ही पुरे सांगिल बरी धनसंग्रह केला रे संग्रह कोरका यज्ञ कोरका याग कोरका सकड म्हणटा न्हू तुम्ही म्हाका कशी म्हण म्हळ्यार धनसंग्रह केला री नव या पुरे कोरका मातीन तू चिखलांत पाय घालला री नव पाय धुका तशीच आव धनसंग्रह करना यज्ञ करचे एक व्हड विशय तो कष्टा विशय जेवो मागीर दान दिवचे म्हण आनीक कश्टाच्यो तांतो पात्र कोरण कसले कळना तशें दान करचे एक श्रेष्ठ विषय म्हूण म्हाका दिसना ताजे पशी हे पुरे सोणू ज्ञान मार्गाचें अवलंबन करचें लायक नमे म्हूण न्ही सांगता मागीर सांगता पळय वेदव्यासाले सांगता खंय तो वेदव्यास महामुनी मेगेले पूत म्हळ्यार अर्जुनाल पूत ताकाय पुतूशी न्हय अभिमन्यू द्रौपदी पट्टा जाल्यार 5 चेडूं ताजे ओटो आमगेले तर्फेन युद्ध करूं येयले दृष्टद्युम्न विराटो द्रुपदो वृषसेनो दृष्टकेतू इतले तांगेल तर्फेन राबिले कितले देशाचे अनेकानेक राय सर्व युद्धांतो नाश जालीच मू मिगेल ज्ञाती जन पुरे मेल्लींच मू मिगेल मत्तांतू एक येता मिगेल वंश सगळे निर्मूल जेवचे कारण हांव जल्लो म्हूण म्हणलेले रितीर म्हाका दुख्ख येतरस हांव कसले राज्य लोभ केल्ले युद्धांत पुरो जना मारली कसले म्हूण दिसता हें दुख्खा दुखून म्हाका मुक्ती ना म्हूण दिसता पळय सान आसतना हांव मिगेले भीष्माले आज्याले जंगेरीच खेळचे आशिल्ले ते आज्याक युद्धांतू संहार केल्ली मू आमी अर्जुनान बाण मारतर आसतना शिखंडीक येद्रा पेटयले आनी शिखंडीक येद्रा आयले कुडले शस्त्र त्याग केल्ले भीष्माल वैरीची अर्जुनान बाण सोडल मू सगळे देहांत बाण खोंबून घेतली भीष्मा पळयतना मगेल मनांत कितली दुख्ख जाल्ला गो तसवे क्षणाक म्हाका हांव कुसकलां मनान अयो असल काम आमी करतात न्हू असल काम आमी करतात न्हू म्हूण जेवो मागीर भीष्माल विशय जेवो द्रोण आमकां विद्या शिकयल गूर आसतना गूर जावन आसा आमी तांगेल विशयांत कसल चूक केल्ली द्रोणाल विशयांत म्हाका आजीकय भारी बेजार जाता एक पंत द्रोणान मेगेला म्हणलेले अश्वत्थामा हतोहतः नरः कुंजरः म्हणून हांव म्हणटना द्रोणाचार्यान येवन म्हणलें कोण सांगला रे हांव नमगना धर्मराया तूं धर्मिश्ट तूं पट्टी सांगना म्हण गोतस अश्वत्थाम मेल्लो वय बेम म्हूण सांगून जाल्यार हांवें अश्वत्थामा हतः कुंजरः म्हूण म्हणलें जाल्यार कुंजर म्हणटना हांव सहान स्वरार म्हणलेलें देखून द्रोणाचार्याक कळ्ळी शस्त्र तो गुदवरले दृष्टद्युम्नान माते कातरले जेवो आमगेलो मालगड भाव खंय करणू अर्जुनान ताका संहार केल्ली मू तागेल रथा चक्र बुयतो पूर्ण आसतनाच ताका संहार केल्ली मू आतां कितले बेजार जाता म्हाका म्हूण म्हणल्यार ताजे नंतर सानू 14 वर्साचो अभिमन्यू बस चक्रव्युहा भितर बस आमी पळय तुगेले मागशी आसाच म्हूण ताका पेटोवन ताणें मरचे तशी केल्ली न्हय इतले कुलपामस कशी म्हगेल मनांत म्हळ्यार कुलघातकू हांव म्हूण म्हगेल मना येतर वांचीक जाल्यार म्हूण हांव सीदा एक वेळ म्हगेले जिवूची नाश करून घेता आमरण उपवास म्हळ्यार निरशना म्हळ्यार कसं उद्दा पिना आहार कांय ना आनी हांगा बैसून म्हगेल प्राण शोशण करून कळ्ळें हांव हांगा मरता तुमी पुरे वच्चो वयत म्हूण सांगता प्राणत्याग करता म्हूण सांगतना वेदव्यास सांगता मैवम येत तूं पुरे करचें न्हय बा कसं न्ही
तुका ಗೊತ್ತನವೆ ಸಂಯೋಗ ವಿಪ್ರಯೋಗ म्हळ्यार हांगा जिवना येतरी ಸ್ವಲ್ಪ ಜನ आमगेल ಒಟ್ಟಸ್ತಾची ಸ್ವಲ್ಪ ಜನ आमगेल तुकून वियोग जावन वताची एक संवसारान तो आनू अम्मा चेडूं पुरे ओट्टू जावन मेळ्ळेले आशिल्ले एक ना एक काला एकला एकले सोणू वच्चुका जाता हे प्रकृती नियम ताजे खातीर म्हणचे जीवन म्हळ्यार उदका वयरची पुग्गुशी पुग्गू येतर आसता बेतर आसता वतर आसता आतां एक व्हड ट्रेना प्रयाणान तूं मस्त जन आमकां गुर्त जाताची आत्मीय जाताची तांगेले स्टेशन येयले कुडले देंवन वताची ताजे खातीर रडतावे तशी जिवनान तूं बायल बामणू चेडूं आवसू बापूसू एकलो मुखारी एकलो मागशी वतर आसता तागेले वेळ जाले कुडले ताजे खातीर कोणें दुख्ख भोगची न्ही हें मान न्ही ऐश्वर्या विशयी सांगल्यार संग्रह करून दवरलेले नाश जायना आं केदनाक आमकां जाल्लें म्हणून पत्तान पत्तू आमकां जाली म्हूण एक 7-8 माते जेवचे तशी करून दवरल्या रे ते करून दवरलेले कैयस कसं की एक सुनामी गिना मेले बँक गेले दुडवा दुड्ड गेले जन गेले कसले ना न्हय तशी ह्या पुरे विशयाक तूं चिंत करूनच तुगेल कसं की एक तुगेल शरिराक एक उद्देश दिवनूची देवान पेटयला ते उद्देश परिपूर्ण करक जावका जाल्यार तुगेल कर्म तूं करका तितलेची त्या करी आनी सोडी कसले दुख्ख नाका म्हूण म्हणटा तुका एक अश्मगीता म्हूण म्हणलेले विशय हांव सांगता म्हणून वेदव्यास सांगताची हें अश्मगीत कसलें म्हूण म्हळेलें पायच्या दिसाक आमी पळोवया आजी सांगेल सर्वई मध्वांतर्गत श्रीकृष्णाल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्योत्मना मा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.